पूजार्थम काय विलो अर्थम आलं की कोणती आठवतंय तुम्हाला 9वीतलं अर्थम आलं की कोणती विभक्ती पंचमी विभक्ती. नाही बाळा ओजस चतुर्थी. हा कळलं का अर्थम आलं की चतुर्थी मग काय होईल बघा पूजाय इदम अर्थम आलंय पूजार्थम पूजेसाठी फॉर पूजा कळलं का पण फोड कशी करायची पूजाय इदम कळलं पुढे भक्तिरसार्णव हो त्याची फोड केली की काय होईल भक्तिरस अर्णव हो मग ते काय संधी संधी सोडवल्यावर असा होईल मग समास कोणता होईल सांगा भक्तिरसस्य अर्णव षष्ठी तत्पुरुष समास भक्तिरसस्य अर्णव पुढे सविनयम मगाशी 2 गेले की नाही सकोपम आता परत सविनयेन म्हणजे काय होईल सांगा आहे की नाही सविनयम विनयेन सहो तृतीया तत्पुरुष सॉरी बघा मी बोलता बोलता विसरले कुठला समास आहे अव्ययी भाव. शाबास अव्ययी भाव समास हो स हा अव्यय आलाय की नाही अव्यय आधी आला की अव्ययी भाव कळलं का पुस्तक पठनम सोप्पा आहे बघा शाल्मली सांग पुस्तकस्य पठनम षष्ठी तत्पुरुष समास. शाबास पुढे परागकणाः कोणता होईल समास शाबास बरोबर षष्ठी तत्पुरुष आहे की नाही त्याच्यानंतर सूक्ष्म कणा हा परत जरा वेगळा आलाय लक्षात घ्यायचं सूक्ष्म कणा कर्मधारय कळलं का सूक्ष्म असे कण विशेषण विशेष कणानमुनिही कणादमुनिही हॅलो कोण सांगेल सोपं आहे बाळा मृणाली कणाद नाम मुनी कोणतं कर्मधारय शाबास परमाणु अनिशा परमाणु परम अणुः परमः अणु कळलं का कर्मधारय धारय हा आता पुढचा बघा अल्पधीही मगाशी क्षुद्रा बुद्धी आलं होतं आहे ना क्षुद्र बुद्धी आता अल्पधीही म्हणजे काय अल्पाधीः अस्ति सः शाबास अल्पा धीही यस्य सह धीही म्हणजे बुद्धी कमी बुद्धी ज्याची आहे तो बहुव्रीही समास पुढे मदांधः बरोबर मदेन अंधः तृतीया तत्पुरुष किंचिज्ञ किंचित जानाति इति ज्ञ म्हणजे ज्ञ हे धातू जानाति ज्ञा धातू कळलं का त्याचं किंचित ज्ञ थोडं जाणणारा उपपद तत्पुरुष किंचित जानाति इति मिस बोल इकडे किंचितचा त हलंत आहे का पूर्ण आहे हलंत आहे हलंत लिहायचं हा. किंचित बरोबर किंचित जानाति इति
तर अर्धा आहे बघ तिथे, आहे की नाही, पूर्ण नाहीये. उद्योगपती, सॉरी, उद्यान पालह, उद्यान पालह, आठवतंय का? उद्यानं पालयति यस्य सः नाही. काय होईल सांगा, कोण? शाबास. उद्यानं पालयती इति कोणता समास? उपपद तत्पुरुष. कळलं का? उद्यान पाळणारा, करणारा, जाणणारा हे आलं की कोणता समास धरायचा? विधान. लक्षात ठेव, उपपद तत्पुरुष. किंवा हे पाठ तरी करून टाका आता. शिशिर ऋतू कोणता समास होईल रे आता? विधान तूच सांग. शिशिर नाम ऋतू. कळलं? कर्मधारे. बरोबर, शाबास. नीरजम, नीरजम म्हणजे काय? पाण्यात जन्म होतो ते. कळलं का? कमळ. नीरे जायती इति उपपद तत्पुरुष. कळलं? नीरजम. आता पंकजम पण लक्षात ठेवा याच्याबरोबर, इथे नाहीये. पंके जायती इति म्हणजे चिखलात उगवणारे ते. कळलं का? नीरजम, नीरे जायती इति कोणता समास? उपपद तत्पुरुष. बरोबर. दर्शनार्थम, ओजस कोणता होईल रे? दर्शनार्थम. चतुर्थी तत्पुरुष. बरोबर, पण सोडवायचा कसा? दर्शनाय इति चतुर्थी तत्पुरुष समास. शाबास. दर्शनाय इति. बरोबर. महात्मा कोणता समास होईल? महान आत्मा. कळलं का? कर्मधारय. आणि फोड बघा, फोड केल्यावरून वेगळे वेगळे समास होतात. महान आत्मा यस्य सह असं फोड केली तर कोणता समास होईल? बहुव्रीही. बहुव्रीही. बरोबर. कळलं? पुढे. अश्मखंड, दगडाचे तुकडे. षष्ठी तत्पुरुष येणार, पण तिथे तुम्ही काय चुका करणार बघा. शाल्मली तू सांग. अश्मखंड फोड कर. अश्मनः खंडः. शाबास, बरोबर. अश्मस्य खंड नाही म्हणायचं हं. अश्मन मूळ शब्द आहे. अश्मनः खंड षष्ठी तत्पुरुष. हस्तस्थम कोणता समास होईल? शाबास. हस्ते तिष्ठती इति उपपद तत्पुरुष समास. कळलं? त्याच्यानंतर जपा कुसुमम, जपा नाम कुसुमम कर्मधारय समास. कळलं विधान? विधान पुढचे मी पुढच्या पण दोन्ही अभ्यासपत्रातले मी सोडवून घेतले होते. तुझ्याकडे उत्तरं लिहिलेली नाहीयेत का? हॅलो, आहेत ना? मग ती पण सगळे असेच आहेत. तू प्रयत्न कर ना घरी. हा, चालेल? आता मला समज पण घ्यायचंय का अजून सगळं? बरं, घेऊया, जाऊ दे. चला, तिसरं अभ्यासपत्र काढा. राहू द्या. नाही, घेऊया ना, एक घेऊया. हा, बघूया. आज मला आज मी समासच सगळे घेते. उद्या प्रश्नपत्रिका घेईन सोडून. हा, चला, राहू दे. तिसरं किती पानावर आहे सांग विधान?
मी 69 ला आहे. 69. हो चालेल. हा चला. हम्म. बघा, सद्गुण संपत्ती ही काय होईल बघा. सद्गुण नाम संपत्ती ही कर्मधारय समास. मृणाली ऐकू येते का? हॅलो मृणाली, हो मिस. ऐकू येते ना? हा. हो मिस. हा. कवी पंडिताः. विधान मिस. तुला. हा बोल बोल ओजस. हा भाषापत्रम 3 काढलाय पोर्शन मधून. हो 1, 2 आणि 4 आहेत. हो नक्की सांगितलंय तुम्हाला शाळेमध्ये. हॅलो ठीक आहे. हा मग चौथं घेऊया का आपण? चौथं अभ्यासपत्र घेऊया. हॅलो विधान. हो. हा तिसरं नाहीये म्हणतो तो अभ्यासपत्र. मिस बोल. मिस त्या सद्गुण संपत्तीची फोड सांगा ना. हा. सद्गुण नाम संपत्ती कर्मधारय समास. हॅलो हे बघ विधान भोईर, त्यातलं ना मधले मधले नाही आहेत बघ. पण तिसराच अभ्यासपत्र ओजस ते शेवटचे शब्द आहेत बघ. मातृसेवा आहे की नाही? तो याच्यातला आहे बघ. काय म्हणतो आपण त्याला? शंकराचार्यांच्या धड्यातला आदि आहे. शंकराचार्य. हा मग ते येणार बघ. विधान शेवटच्या ओळीतले शब्द आहेत बघ. हा ते तर आहेतच. मातृसेवा काय होईल? मातुः सेवा षष्ठी तत्पुरुष. मातुः कळलं का? मातृ नाही, मातुः. 1 मिनिट थांबा. ते काय होते मधून लोक येत आहेत जात आहेत त्यामुळे. गृहस्थ हे येईल का तुम्हाला? बघा आतापर्यंत झाले तसे. शाबास. गृहे तिष्ठती इति उपपद तत्पुरुष. कळलं का विधान? गृहे तिष्ठती इति. हा बोल. तिष्ठते इति काय आलं? हा घरात राहणारा गृहस्थ. आता स्थ हे बघा, आता नीट समजून घ्या उपपद केव्हा होतो. कुठल्याही धातूचा अंश शेवटी आला. स्थ हा कुठल्या धातूचा आहे सांग? तिष्ठ आहे की नाही? हो. हा त्या धातूचा अंश, संबंध धातू नाहीये शेवट. गृहस्थ घरात राहणारा. कळलं का? गृहे तिष्ठती इति संस्कृत मध्ये असंच लिहितात. कळलं का? जायती इति, तिष्ठती इति. कळलं का? हो. हा. अरुची ही सोप्पा आहे. आपण म्हणतो ना माझ्या तोंडाला रुची नाही, चव नाही. अरुची ही. शाबास. न रुची ही. आणि कोणता समास आहे? न तत्पुरुष. बघा न तत्पुरुष पण ओळखायचं कसा? कोण सांगेल मला? हे बघा नकारार्थी. ग्रेसचा आवाज येत नाहीये पूर्ण. नकारार्थी शब्द आधी आला अक्षर न ऐकी नाही. अरुची ही, न रुची ही. नकारार्थी अक्षर आलं की न तत्पुरुष.
कळलं? अज्ञान म्हणजे काय? न ज्ञान. कळलं? आता चिंतामग्ना काय विलो? चिंतामग्ना याचा अर्थ कळतो? एनग्रोस्ड इन चिंता. कळलं का? वरी काळजी. एनग्रोस्ड इन किंवा ऑन आलं की कोणती विभक्ती? सप्तमी. बघ सप्तमी म्हणजे सप्तमी तत्पुरुष. पण आता चिंता कशाप्रमाणे चालणार? माला. माला. बरोबर. मग मालाची सप्तमी काय होईल? मालायाम. आणि मग चिंताची काय होईल? चिंतायाम मग्ना. सप्तमी तत्पुरुष. कळलं? आणि पुढचं बघा पूर्णा नदी. पूर्णा नाम नदी. कर्मधारय समास. आता चौथं घेऊया म्हणजे मग होऊन जाईल पूर्ण सगळं. चौथं सापडलं का? पेज नंबर 91 वर आहे चौथं. कळलं? ओजस हो. सापडलं ना? हा. दार पोषण हा दार पोषण रता. काय होईल? आधी बघा दार पोषण एक समास होतो. दारस्य पोषण. कळलं? षष्ठी तत्पुरुष. बायकोचं पालन पोषण. आणि दार पोषण रता एनग्रोस्ड इन. कळलं का? म्हणजे दार पोषणे रता सप्तमी तत्पुरुष. शिल्लक समजलं सगळ्यांना? 2 समास आहेत त्याच्यात. पण संपूर्ण शब्द आला तर आपण काय लिहायचं? दार पोषणे रता. आणि तुम्हाला असा प्रश्न येणारच नाही कारण तुम्हाला माहिती आहे ना ती तालिका पुरती असते बघा. एकच कॉलम भरायचा म्हणजे आपोआप येणार की नाही तुम्हाला ते? हॅलो. हो. हा. पुढचा यमराज सहोदर. विधान अगदी सोपं आहे. तू सांग. नाही येते. ओजस तू सांग. यमराज सहोदर. यमराजस्य सहोदर. षष्ठी तत्पुरुष समास. कळलं? बरोबर. विधान समजलं ना रे? हो. हा. रामाभिषेक. आत्ता सारखाच आहे बाळा. काय होईल? रामस्य अभिषेक. षष्ठी तत्पुरुष. कळलं? हो मिस. हा. हेमघट्ट. हा ना परीक्षेला येणार नाही कारण काय माहितीये बघा. हेम निर्मित घट मध्यम पदलोपी कर्मधारय. एवढं येईल का तुम्हाला? सांगा. आहे की नाही? मला नाही वाटत हा येईल. आणि आला तरी काय? हेम घट. हेम घट मध्य काय लिहायचं? कर्मधारय समास. कळलं? पुढे पशुपती. आज ग्रेस आला होता तुमच्या ह्याच्यात. हा. काय होईल त्याचं? शाबास. पशुनाम पती. षष्ठी तत्पुरुष. पन्नग भूषण. विधान याचा अर्थ माहितीये का? पन्नग भूषण. पन्नग म्हणजे साप आणि भूषण म्हणजे ऑर्नामेंट. कळलं का?
स्नेक आणि ऑर्नमेंट, ज्याचं स्नेक हे ऑर्नमेंट आहे असा तो. पन्नगः भूषणः यस्य सह, बहुव्रीही समास. कळलं? आता हे आपण इतकं सोडून घेतोय, समासाचे 3 मार्क घालवू नका हं, अजिबात. मिस बोल. मिस पशुपतीहीला पशुनाम पतीही मधला शर्टचा उकार दुसरा येणार ना? नाही पहिला ना. हे भानुनाम कसं येते बघ. हा बरोबर, दुसरा बरोबर हं. शाबास. हा, भानुनाम षष्ठी, षष्ठी आणि द्वितीय दुसराच उकार असतो. हा बरोबर. समुद्र सुता. बोल बाळा. हॅलो, जोरात बोल. बर. पन्नगः भूषणः यस्य सह. भूषणम कसं चालेल तू सांग. भूषण आहे ना, त्याच्यात नाही बदल करायचा आपण. हा, हॅलो, मोठ्यांनी बोल बाळा, ऐकू येत नाही नीट. हो, मी रॉंग नाही ना दिलं तुला. हा, कारण ना अगं जिथे तिथे जे आहे ना त्यांनी चुकून दिलं असेल, कळलं का. भूषणच येणार. हा, समुद्र सुता, समुद्रस्य सुता, षष्ठी तत्पुरुष समास. प्रतीक्षालय नेहमी येतं बघ. काय लिहिणार सांगा. शाल्मली तू सांग. प्रतीक्षालय. प्रतीक्षायै आलयः चतुर्थी तत्पुरुष समास. बरोबर, चतुर्थी तत्पुरुष. निद्रामग्न, काय होईल सांगा. निद्रामग्न. निद्रायाम मग्नः सप्तमी तत्पुरुष. बरोबर. कोणी सांगितलं. मृणाली का हो, अनिशा. मिस. ए आता बघा, विधान तुला येते का बघ हे परत. समीपस्थ हो, आता मी शिकवलं ना मगाशी, सांग. गृहस्थ प्रमाणे. समी निष्ठती स्तः. समीपे तिष्ठती इति. कळलं का. समीपे तिष्ठती इति. स्था तिष्ठ धातू आहे की नाही. हो. हा, उपपद तत्पुरुष. समीपे तिष्ठती इति. सुभाषित संग्रह. काय होईल सांगा. आता 2च मिनिटं उरली आहेत, मीच सांगून टाकते बराबर. म्हणजे आज हे पूर्ण झालं की उद्या मला त्या अनिशा रणदिवेची प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायची. सुभाषित संग्रह, सुभाषितानाम संग्रह, षष्ठी तत्पुरुष समास. कळलं. महाकाव्यम, महत् काव्यम किंवा महान काव्यम कर्मधारय. महाविद्यालय, महान विद्यालय कर्मधारय. भरत मुनी, भरत नाम मुनी कर्मधारय. विशेषार्हता, विशेषार्हता कर्मधारय. विशेष योग्यता. कळलं का. विशेषण विशेष आहे म्हणून कर्मधारय. मानवता धर्म, हे पण बऱ्याच वेळा येतो. मानवता नाम धर्म कर्मधारय. सर्व धर्माः,
सर्वे धर्माः कर्मधारय. अभ्युदयकृत. आता हे विधान परत बघ. अभ्युदयम करोति इति तत्पुरुष समास. अभ्युदयम करोति इति. कळलं? अंबोदाह. अंबः ददति इति. कळलं का? अंबोदाह. दायच्छ आहे बघा. अंबोदह. अंबः ददति इति. पाणी देणारा. उपपद तत्पुरुष. आणि सावधान मनः. सावधानम मनः कर्मधारय समास. लक्षात आलं? आता अगदी 1 मिनिट वेळ आहे, संपत आलेली आहे. कुणाला काय विचारायचे? उद्याला मी हे घेणार आहे. कळलं? प्रश्नपत्रिका अनिशा तुझ्याकडे असेल तर तू ठेव, काढून ठेव हं. उद्याला आपण ती सोडवून घेऊया. हा, उद्याच्या तासाला. चला. मिस एक डाऊट होता. बोल बोल विचार.